सेन्सस प्रमाणे ज्यांना वास्तव्याचा अधिकार मिळाला अशा सगळ्या घरांना घरं देण्याबाबतचा प्रस्ताव सरकार कधी पूर्ण करणार आहे? मागच्या अधिवेशनामध्ये आरे कॉलनीतील जमिनीवरती घरं देण्याबाबत कोर्टासमोर आपण जेव्हा शपथपत्र दिलं त्यावरती इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ही जमीन देत असल्यामुळे त्या ठिकाणी घरं देता येणार नाही असा निर्णय कोर्टाने घेतल्यामुळे आता नेमकं मुंबई शहर आणि ठाण्याजवळ अशा जमिनीचे भूखंड शोधून त्यांना कायमस्वरूपी घरं देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने तातडीने याबाबतचे निर्णय घ्यावे आणि या लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली। आणि त्याचबरोबर या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झोपड्या तोडण्याबाबत जे एक अफवांचं मोठं पीक आलंय त्याबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी। आणि माझ्या माहितीप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये जी लक्षवेधी होती त्यावेळेला वनमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की 1195 ज्यांनी 7,000 भरलेत आणि 2011च्या सेन्सस प्रमाणे ज्यांची झोपड्यामध्ये त्याला काही करणार नाही, एक विटही घालू देणार। सातत्याने वनविभागात लागणाऱ्या आगी आणि वनविभागाच्या बाजूला असलेल्या खाजगी जमिनीवरती देखील जी वन आहेत त्याच्यावर लागणाऱ्या आगी याचं नेमकं होतं काय? आग लागते, आग भिजते, परंतु त्याच्या चौकशी कोणी आगी लावल्या हे समोर येत नाही, त्याचं देखील समोर सादर करणं आवश्यक आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे। आज शालेय शिक्षण विभागामध्ये आपण बघितलं असेल की शालेय शिक्षण विभागाच्या परीक्षा SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार जर एप्रिलच्या 2-3 आठवड्यात घेतल्या जाणार असतील तर आज मुंबई शहराचं तापमान 37 आहे, गडचिरोलीमध्ये 42 आहे आणि अशा तापमानात असे लहान मुलं जी आहेत ती शाळेत येतील परंतु उष्माघातात त्यांना त्रास होईल, त्याला जबाबदार कोण राहणार आहे? परीक्षा जरी सकाळच्या वेळेला घेतल्यात तरी देखील उष्णता इतकी आहे की अशा उष्णतेच्या काळामध्ये मुलांना अभ्यास करणं देखील कठीण राहणार आहे। ICSE बोर्ड आणि इतर बोर्ड जे आहेत त्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा ह्या केवळ एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात ठेवणं म्हणजे मुलांवरती अन्याय करण्यासारखं आहे, मानवी हक्काप्रमाणे चुकीचं आहे। जरी सरकार काही दिवस जे आहेत ते कंटिन्युएशनमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे सगळं करत असलं तरी सध्याची वाढलेली उष्णता बघता सरकारमुळे याव्या आणि आम्ही आज सरकारकडे केली आहे। पहिल्या आठवड्यात बरोबर या संपूर्ण शालेय शिक्षण विभागामध्ये आज नगरविकास विभागाच्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना एक वेगळा नियम, शालेय शिक्षण विभागाचा वेगळा नियम। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुदानित शाळेच्या फाईल या आयुक्तांकडे पडलेल्या आहेत। माझ्या विभागातली भारत माता शाळा ज्याला अनुदानित मान्यता मिळावी म्हणून फाईल आज अतिरिक्तांच्या टेबलावरती आहे परंतु त्याच्यावर सही केली जात नाही आणि म्हणून सरकारने एक निश्चित धोरण ठरवून या अनुदानित शाळांना त्या ठिकाणी मान्यता देऊन जे राज्य सरकारचा नियम आहे की एकदा शाळेला मान्यता मिळाली की वारंवार ती मान्यता घेण्याची गरज नाही, त्याचप्रमाणे नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याला एकदाच मान्यता दिल्यानंतर वारंवार ती मान्यता घेण्याची असं करावा अशी मागणी केली। आणि मराठी शाळा ज्या आहेत त्याच्यावरती देखील खर्च करून मराठी शाळा या जिवंत राहिल्या पाहिजे म्हणून देखील त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे अशी मागणी केलेली आहे। अजून एक गोष्ट जी महत्त्वाची म्हणजे भाषा, या मराठी भाषेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मराठी भाषेचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा अभिजात दर्जा जरी मिळाला असला तरी व्यवहार कोशामध्ये राजभाषा म्हणून जोपर्यंत मराठीचा वापर होत नाही तोपर्यंत मराठीच्या या सगळ्या भाषेचा वापर करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार नाही। आणि केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्री धोरणानुसार बँक असेल, बँक कर्मचारी, विमा ठिकाणी मराठी फलक हे सक्ती कारवाई करणं आवश्यक आहे। गव्हर्नमेंटने मराठी भाषा जे दालन आपण
बिर्ला क्रीडा केंद्राच्या बाजूला होतो मंत्र्यांनी ते जुनं टेंडर होतं ते रद्द केलं। पुढे या मराठी भाषा दालनाचं काय झालंय याची देखील माहिती या सरकार नाही। त्याचबरोबर या बिर्ला क्रीडा केंद्र येथे मराठी नाट्य जे आपण त्या ठिकाणी दालन उभं करणार होतो, नाट्यकला दालन, ते देखील या सरकारने रद्द केलेलं आहे। आणि मग एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा, मराठी भाषेचं दालन जिथे आहे त्या कामाला विलंब होतोय, मराठी नाट्यकला ते रद्द केलं जात आहे। हा कुठेतरी मराठी भाषेवर या सरकारच्या वतीने अन्याय होतो की काय याबाबत देखील स्पष्टता या पुरवणी मागण्यामध्ये सरकारच्या उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे, अशी मागणी आपण केली आहे। सामान्य प्रशासन विभागामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची करावी अशी मागणी होते आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीचा बॅकलॉग हा सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आहे, भरती होत नाहीये, कामगारांवरती ताण येतोय आणि त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होतोय आणि म्हणून या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष करा अशी देखील मागणी या पुरवणी मागणीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही केलंय। जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर आझाद मैदानावरती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टी शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करा असा निर्णय पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी घेतला होता, परंतु ते परिपत्रक या रत्नागिरीच्या सीओनी नवीन रद्द केले आणि परत या सगळ्यांना शिक्षकांवरती बेकारीची कुऱ्हाड आलेली आहे आणि म्हणून आज आझाद मैदानात कंत्राटदारी शिक्षक ते उपोषणाला बसले आहेत। या शिक्षकांना न्याय देऊन पूर्वीचं परिपत्रक जे आहे ते त्या ठिकाणी जिवंत ठेवून या सगळ्या कंत्राटी शिक्षकांना रत्नागिरी जिल्ह्यातला न्याय द्यावा मागणी आज अनुदान मागण्यावरती बोलत असताना मी केली। मी सरकारला अशी विनंती केली की अनुदान गोष्टीवर आम्ही बोललो त्याची अंमलबजावणी या सरकारकडनं झाली तरच या विभागाला आपण न्याय द्याल असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून या दृष्टीने सरकारने आपल्या भाषणामध्ये माननीय मंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून नेमकं सरकार काय करणार आहे याची माहिती द्यावी अशी देखील विनंती केली। एक वेगळा विषय कसा आहे की भारताचा खेळाडू मोहम्मद शमीने होळी खेळली आणि त्यांनी सोशल मीडियावर तिला पोस्ट टाकली, संपूर्ण काही मुस्लिम लीगकडनं कम्युनिटीकडनं तिला ट्रोल केलं जाते। खरं तर राष्ट्रीय एकात्मतेचा हा विषय आहे, असं असताना मौलवी संघटनांकडे ट्रोल करणं योग्य आहे का? मी बातमी पाहिलेली नाही आहे, मी ती बातमी पाहीन, मी बघेन आणि मग आपल्याशी निश्चित बोलेन। एकीकडे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, शिवजयंतीचं राजकारण केलं जाते, परंतु शिवाजी महाराजांचे स्मारक जे समुद्रात बांधण्यात येणार आहे त्याचं जे ऑफिस आहे, जे कार्यालय आहे मंत्रालयापासून 5 मिनिटावरती हाकभर अंतर कोणते ऑफिस बनवण्यात आले, त्याची पूर्णतः दुरावस्था आहे, तिथे कोणीही जात नाही। असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज देशाचे दैवत आहेत आणि मी आपल्या जी मंडळी मतं मागतात निवडून येतात, मात्र छत्रपती शिवाजी काम तर हे या सरकारचं या राज्याचं आणि शिवाजी महाराज स्मारक घडवण्या सरकारचे दिंडवडे आहेत। आहे झोपडपट्टी पुनर्वसन सुधार मंडळ जे आहे या मार्फत हा खरं तर घोटाळा होतोय। खरं तर जी भिंत आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून बांधली जात नाही, मात्र त्यावरतीच रंगरंगीचं काम होतंय आणि असं आहे की संरक्षक भिंती या बांधल्या पाहिजेत आणि असं आहे की जरी भिंती बांधल्या तरी देखील पावसाचं प्रमाण जर जास्त असेल आणि जर ती जमीन जर ओली झाली आणि त्याला उमळ म्हणतो आम्ही मराठी भाषेमध्ये, ती आली तर किती जरी नवीन भिंत असेल तरी ती कोसळते। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही सगळी माहिती उपलब्ध झाल्याशिवाय अशाबद्दल आरोप करणं हे अयोग्य ठरेल आणि म्हणून टेक्निकल जी माहिती आल्यानंतर यावरती योग्यपणे बोलणं उचित होणार आहे। परंतु या उपनगरामध्ये अनेक दरडी आहेत, संरक्षक भिंती मागच्या अनेक काळ बांधल्या गेल्या, परंतु संरक्षक भिंती बांधल्यानंतर देखील ज्या पद्धतीचा जमिनीमध्ये दाब तयार होतो, जोरात पडतो आणि या दाबामुळे नवीन भिंती देखील कोसळतात, याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या जी आहे ती माहिती समोर आल्याशिवाय अशाबद्दल आरोप करणं अयोग्य आहे। सर, मराठी भाषेवरती बोललं जातं आणि मराठी शाळा अजूनही बंद आहे, त्या सुरू करण्याचं धोरण पण अजूनपर्यंत सरकारने केलं नाही। मराठी शाळेबद्दल बोलल्या गेलं होतं पण अजूनही ते प्रलंबितच नाही। मराठी शाळेबद्दल हे सरकार उदासीन आहे। या मराठी शाळा सुरू राहिल्या पाहिजेत, मराठी शाळेमध्ये जास्तीत जास्त खर्च या सरकारने करायला पाहिजे। आपण बघितलं असेल की मागच्या बजेटमध्ये देखील जे पैसे शालेय शिक्षण विभागाला दिले होते त्यातले 50% खर्च झाले। यावेळेला शालेय शिक्षण विभागाला जे पैसे दिलेत ते अत्यल्प आहेत आणि त्यामुळे मराठी भाषेचा केवळ या ठिकाणी गाजावाजा करून
मराठी शाळांवरती दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करते असा त्याचा अर्थ. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया.